पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्यासंदर्भात एक आनंदाची बातमी समोर निघून आलेली आहे शेतकरी मित्रांनो. तर हो शेतकरी मित्र, खूप दिवसापासून वाट पाहत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांकरिता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जो आहे तो कधी मिळणार आहे याकरिता केंद्र शासनाच्या वतीने एक तारीख फिक्स करण्यात आलेली आहे मित्रांनो. त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर पेजवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून अशीच विश्वासार्ह नवनवीन उपयोगी माहिती मी आपल्या सर्वांपर्यंत नेहमी पोहोचवू शकेल. तर मित्र, खूप दिवसापासून आपण पाहत होतो की प्रसार माध्यमामध्ये सोशल मीडियावर पीएम किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता जो आहे तो कोणत्या तारखेला येणार या संदर्भात तारखा दर्शवण्यात येत होत्या. आपण सुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून 2 तारखा दिलेल्या होत्या, ज्यापैकी एक 18 जूनला येणार आहे असं सांगण्यात येत होतं. आपणही सांगितलेलं होतं, परंतु त्याची गॅरंटी आपल्याला नव्हती. आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट सांगितलेलं सुद्धा होता. कारण विषय तसा होता की पीएम किसान योजनेच्या केवायसी करिता जी शेवटची तारीख आहे ती 30 जून ठेवण्यात आलेली आहे आणि साहजिक आहे 30 जून पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी केवायसी करावी. कुणी शेतकरी बांधव केवायसी करण्यापासून वंचित राहू नये याकरिता 30 जून देण्यात आलेली आहे. याचा अर्थ 30 तारखेच्या आत तर हा हप्ता मिळणारच नाही, आपण असं सांगितलेलं होतं. त्यामुळे हा हप्ता कदाचित जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळेल असं आपण सांगितलेलं होतं. परंतु आता केंद्र शासनाच्या वतीने पीएम किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्यासंदर्भातली जी तारीख फिक्स करण्यात आलेली आहे ती तारीख आहे शेतकरी मित्रांनो शनिवारची. रोज शनिवारला 20 जून शनिवारला पीएम किसानचा 23वा हप्ता सर्व देशभरातील आधार संलग्न खात्यावर शेतकरी बांधवांच्या पात्र शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र हो, पीएम किसान संदर्भातला हा जो हप्ता आहे या संदर्भात अजून तरी आता या क्षणी पोर्टलवर ही तारीख अपडेट झालेली नाहीये. लवकरच पोर्टलवर ही तारीख सुद्धा अपडेट होईल आणि सर्व काही त्या पोर्टलवरील अपडेट झालेली माहिती आहे ती चेंज होण्याकरिता आणि तुम्हाला दिसण्याकरिता सुरुवात होईल. सध्या त्यावर 22व्या हप्त्याच्या 13 मार्चचीच तारीख अजून दिसत आहे. लवकरच कोणत्या राज्यातून, कोणत्या ठिकाणाहून, कोणत्या राज्यातल्या कोणत्या जिल्ह्याहून कोणत्या कार्यक्रमाच्या वेळेस हा हप्ता वितरित केला जाईल ते सुद्धा तुम्हाला लवकरच कळवण्यात येणार आहे. परंतु सद्य परिस्थितीमध्ये ही एक आनंदाची बातमी आपणा सर्व बांधवांकरिता, शेतकऱ्यांकरिता की निदान आता जास्त वेळ लागणार नाहीये. 15 तारीख झालेली आहे आणि 4-5 दिवसातच आता पीएम किसानचा हा जो एक हप्ता आहे तुमचा 23वा हप्ता हे आपल्या देशभरातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, हा तुमचा हप्ता चुकू नये, या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहू नये याकरिता अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. खूप सारे शेतकरी बांधवांचे डोळ्याचा इश्यू आहे, तर त्यांनी ओटीपीद्वारे, मोबाईलच्या ओटीपीद्वारे सुद्धा केवायसी करता येते, ती करून घ्यावी. काही शेतकरी बांधवांना बोटाद्वारे, फिंगरप्रिंटद्वारे सुद्धा केवायसी करता येते. सेंटरवर जाऊन तुम्ही तिथे बोट ठेवून सुद्धा केवायसी करू शकता. आणि ज्या शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना घरी मोबाईलवर करता येते, अँड्रॉइड मोबाईलवर, त्या शेतकरी पुत्रांनी मोबाईलवर स्वतःची सुद्धा करून घ्यायची आहे. त्यांच्या जवळच्या परिसरातील ज्यांना करता येत नाही त्या शेतकरी बांधवांना, शेतकरी मित्रांना सुद्धा मदत करायची आहे. त्यांची सुद्धा केवायसी करून द्यायची आहे, जेणेकरून त्यांचा जो हप्ता आहे 23वा तो हुकणार नाही. त्या 23व्या हप्त्याच्या लाभापासून ते वंचित राहणार नाही शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र हो, नेहमीप्रमाणे माझे व्हिडिओ आपल्या सर्व बांधवांकरिता उपयोगी ठरतात, विश्वासार्ह ठरतात, हे तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओच्या दिलेल्या प्रतिसादाच्या माध्यमातून कळते. तर त्याप्रमाणेच माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसानच्या संदर्भात दिलेली माहिती सुद्धा तुमच्याकरिता नक्कीच लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल. आणि महाराष्ट्र राज्यातील, देशातील तमाम शेतकरी बांधवांना ही गोड बातमी, आनंदाची बातमी मिळावी याकरिता या व्हिडिओला नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा एक गोड बातमी मिळेल आणि त्यांना सुद्धा आधार मिळेल आणि धीर मिळेल. आणि तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर केल्याच्या नंतर नक्कीच ते तुमचे सुद्धा आभार मानतील शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र हो, पीएम किसान असो, नमो शेतकरी योजना असो, किंवा शेती संदर्भात किंवा शेतीतील कोणत्याही योजना असो किंवा इतरही कोणत्या योजना असतील ज्या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही शंका, कुशंका, प्रश्न असतील तर नक्कीच 100% या कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या विचारा. मी नेहमीप्रमाणे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत आलेलो आहे, देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच आणि भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या अखेरी सांगतो आणि त्या नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा आणतो, त्याप्रमाणे भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत